नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला, आज आपण कलम पाहणार आहोत. आर्टिकल नंबर आहे आर्टिकल 5. कशाबद्दल आहे? आर्टिकल 5 हे नागरिकत्वाबद्दल आहे, सिटिझनशिप बद्दल आहे. मग काय आहे तर ज्यावेळेस संविधान प्रारंभ होतोय, कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तर संविधानाच्या प्रारंभी कोणकोणत्या व्यक्तींना सिटिझनशिप मिळेल? ऑटोमॅटिकली मिळेल. राहील लक्षात. म्हणजे ज्या दिवशी संविधान प्रारंभ होतोय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण काय केलं? संविधानाचा स्वीकार केला. आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण काय केलं? संविधानाचा अंमल सुरू केला. मग ज्या दिवशी संविधानाचा प्रारंभ होतोय त्या दिवशी कोणकोणत्या व्यक्तींना नागरिकत्व मिळेल, कुणाकुणाला सिटिझनशिप मिळेल? इंटरेस्टिंग आहे, पाहूया. तर पहा, यांनी काय सांगितलं? सगळ्यात पहिली गोष्ट, या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात, म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय, भारताचं राज्यक्षेत्र म्हणजे काय? टेरिटरी ऑफ इंडिया, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की भारताची टेरिटरी यामध्ये काय येतं? भारतातील सर्व राज्य, भारतातील सर्व केंद्रशासित प्रदेश व भारताने अक्वायर केलेले, मिळवलेले सगळे प्रदेश. म्हणजे समजा आपण इमॅजिन करूया, भारताचं संविधान सुरू होताना बलुचिस्तान आपला भाग होता, तर त्या केसमध्ये बलुचिस्तानच्या नागरिकांना सुद्धा ऑटोमॅटिकली आपलं सिटिझनशिप मिळालं असतं. आलं लक्षात? तर पहा, या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तींचा अधिवास आहे, म्हणजे सगळे लोक भारतामध्ये कोण आहेत? डोमिसाईल आहे. तुम्ही तहसीलमध्ये जाऊन डोमिसाईल सर्टिफिकेट काढता की नाही? अधिवास. तर ज्या ज्या नागरिकांकडे अधिवास आहे, ज्या ज्या नागरिकांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, ती सगळी लोक ऑटोमॅटिकली भारताचा नागरिक होतील. हा पहिला क्लास झाला. ज्या सगळ्या नागरिकांना भारताचं संविधान प्रारंभ होत असताना त्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, तो प्रत्येक व्यक्ती काय असेल? भारताचा नागरिक असेल. सोबत जी व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती, म्हणजे ज्यांचा जन्म भारताच्या टेरिटरीमध्ये झाला होता. दुसरं, ज्या व्यक्तीच्या मात्या पित्यांपैकी कोणताही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले असेल, नागरिकत्व मिळायला पहिली गोष्ट तुमच्याकडे डोमिसाईल असावं, तुमचा जन्म भारतात झालेला असावा, किंवा तुमच्या मात्या पित्यांपैकी कुणाचाही एकाचा, दोघांचा असलं तर चांगलंच आहे, पण दोघांपैकी कमीत कमी कोणातरी एकाचा जन्म भारतामध्ये झालेला असावा, किंवा जी व्यक्ती अशा प्रारंभाच्या लगत पूर्वीच्या, म्हणजे आपलं संविधान आज प्रारंभ होतंय, तर याला लागून कमीत कमी 5 वर्ष इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे, अशी प्रत्येक व्यक्ती भारताचे नागरिक असेल. म्हणजे आज संविधान प्रारंभ होत असताना जी व्यक्ती आजच्या तारखेच्या कमीत कमी 5 वर्ष सामान्यतः भारताचा नागरिक असेल, हा प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक असेल. परत एकदा सांगतो, आर्टिकल 5 कुणाकुणाला भारताचं संविधान प्रारंभ होत असताना नागरिकत्व मिळेल याबद्दल आहे. पहिला आहे, जे सगळे लोक भारताचे डोमिसाईल असतील, रहिवासी असेल, ज्यांच्याकडे अधिवास सर्टिफिकेट असेल, ज्यांचा जन्म भारतात झालाय त्या दिवशी, ज्यांच्या मात्या पित्यांपैकी कुणाचा तरी जन्म भारतात झालाय, किंवा प्रारंभाच्या तारखेच्या कमीत कमी 5 वर्ष सामान्यतः जर रहिवासी असतील, तर त्या प्रत्येकाला भारताचं नागरिकत्व मिळेल आपलं संविधान प्रारंभ होत असताना. थँक्यू.